अंशुरदात्यांचं आणि 2000 रुपयाची कॅश प्राइज या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी बारक्या कांबळेला ट्रान्सफर केली जाते। रविदादा गोवारी आणि हेमलता गोवारी यांच्या माध्यमातून आणि अतुलजी औटी यांच्याकडून देखील 2000 रुपये। पंचांचा इशारा लवकर येणं गरजेचं आहे। नक्कीच आपण पाहू शकाल आमचे लाडके अण्णा प्रभू अण्णा भोईर दरवर्षीप्रमाणे आमच्या या गोलंदाज फलंदाज प्रत्येक एक सिंहाचा वाटा उचलतात आणि प्रत्येक वेळेला ते आमच्या पाठीशी उभे राहतात। म्हणून त्यांचं आपण प्रथम शब्दसुमनानं स्वागत करूया आणि एका षटकानंतर पुढील महत्त्वाच्या स्वागताकडे वळूया। तत्पूर्वी वळूया KJN 2025 पहिली सेमीफायनल स्टार्ट नाव। आवाज असेल जयेश भोसले सर। पहिला चेंडू पडेल, पहिला बॉल KJN मधील सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना विघ्नहर्ता 11 या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा। आपण पाहतोय मॅच सेमीफायनल नंबर 1 कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा अद्भुत आविष्कार या स्पर्धेने इथे दाखवलाय। गोलंदाज देवतचा हा बॉल कमी गतीने इथे पाहायला मिळतोय, थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय। योगेश आणि त्याच्या साथीला मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते। चांगल्या दर्जाचा खेळ इथे पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाहीये। तिन्ही गावांना एकत्रित करून ही स्पर्धा अगदी आपण पाहतो आहोत। एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी योगेश आणि त्याच्या साथीला मयूर टॉस हरलेत, बॅटिंग इथे करायची आहे। कुणाल प्रणल वॉरियर्स टीमला वॉरियर सारखं लढावा लागणार आहे। यावेळेचा बॉल ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत दणदणीत चणचणीत चौकार। स्ट्राईकला योगेश आहे, नॉन स्ट्राईकला मयूर पाहायला मिळतं। देवतच्या चेंडूवरती इथे चौकार आलेला आपण पाहिलाय। पुढचा चेंडू यावेळेला देखील आडवा बॅटने खेचून मारलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय। इथे सहज साधा सोपा झेल धरणीला दान दिलाय। दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहिल्या आंघोळीच्या वेळी मोती साबण आंघोळ करताना हातातून निसटावा ना, त्या रीतीने कॅच इथे निसटली आहे। अशा रीतीचे कॅचेस व्हायला हवेत। अभी नाही तो कभी नाही। 365 दिवस या क्षणाची वाट पाहावी लागेल, कारण KJN ज्या वेळेला पुन्हा 365 दिवसानंतर ज्या वेळेला या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हाल त्यावेळेला एक क्षण पुढे येतील। धावफलकावरती आहेत त्या 5 षटक पहिलं चालू आहे। आदरणीय प्रमोदजी भगत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मी स्वागत करतोय। पुढचा चेंडू यावेळेला देखील सरळ बॅटने एक कव्हरला केला, क्षेत्ररक्षक नाहीये, वॅकंट एरिया आहे। धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतात पुनश्च 2। प्रत्येक चेंडूवरती धावा घेण्याचा मानस धाडस इथे दाखवला दोन्ही फलंदाजाने। म्हणून सुबे पहा वज्र निर्धार जणू केलाय मोठे स्ट्रोक खेळण्याचा। आम्ही आभारी असू निशांत एंटरप्राइजेस अर्थात डिंगडॉंग टीमच्या माध्यमातून अतुलजी औटी साहेब आणि त्याच वेळेला टीमचे मॅनेजर बाबूजी फारपाळे असतील, त्याच वेळेला किरण गाडगे असतील, रवी मस्के असतील, यांचे सर्वांचेच आभार। परंतु मागील मॅच मध्ये एका खेळाडूची मी प्रतीक्षा करत होतो, तो दिसला नाही। मैदानाच्या आतमध्ये सुरेश डोंगरे, धावफलकावरती 7। यावेळेचा बॉल पुन्हा एकदा जागा बनवली आहे, क्षेत्र तेच आहे, रिझल्ट सेम येईल का? क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूचा पाठलाग करतोय, बाजी मारली आहे त्याने। रन्स प्राप्त झाल्यात त्या पुनश्च 2। एकेरी दुहेरी धावा, स्कोरबोर्ड हलतं ठेवलंय। प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। पहिल्या षटकाचा खेळ संपला, बिनगडी बाद 9 धावा धावफलकावरती चालू असलेली मॅच बॅटिंग करत असताना कुणाल प्रणल वॉरियर्स टीमची धावसंख्या। सागर पाटील आपण अध्यक्ष साहेब आपण व्यासपीठावरती या। फटकेबाजी, तुफानी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। 9 धावा धावफलकावरती आहेत। रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते। मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, नशीब बदलो ना बदलो वेळ निश्चित बदलते। वेळ कशी असेल कोणाची? 5 षटकांची लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। आणि
सागर रोकडे, अनित पापाळे आणि त्याच वेळेला सर्वांचं इथे हार्दिक स्वागत असेल. धावफलकावरती धावा त्या 9. थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ. टाइमर ऑन आहे, गेम ऑन आहे, मॅच ऑन आहे. वातावरण टाईट झालंय. खूप मोठी फाईट आपण पाहतोय, कारण एकत्रितपणे ही प्रीमियर लीग स्पर्धा फार चर्चेचा विषय राहते. 8वं पर्व या स्पर्धेचं. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे का पाहावं लागेल. थेट यष्टीरक्षकाचा वेग घेतला, अपील केली आहे, इथे उचलून धरली अंपायरने. खेळाडू क्रमांक पहिला बाद. चला वेळ लावू नका आपण. विनंती आहे, मी विनंती करेल पंचांना, आपण त्या ठिकाणी कोऑपरेट करा. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिला खेळाडू इथे बाद झालाय, अडसर दूर केलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जीवन बेंडे अर्थात कर्णधार, संघाचा नेता, दिशादर्शक, तारणहार, तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटिंग प्रभावी करावी लागेल, कारण सचिन पाटीलने पहिल्या बॉलवरती सफलता मिळवली आहे. अडसर दूर केला पहिल्या बॉलवरती, प्रतिस्पर्ध्याची जोडी फोडली. यावेळेचा बॉल इथे ऑन साईडला ऑन ड्राय केलं, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक सिंगल इथे मिळेल. एकेरी दुहेरी दावेने धावफलक हलतं ठेवणं ही बाब देखील फार महत्वाची आणि गरजेची आहे, कारण प्रतिस्पर्धी ज्या वेळेला वरचढ ठरतो ना, ज्या वेळेला विकेट जातात त्यावेळेला मनोवैज्ञानिक दबाव जास्तीचा घ्यायचा नाही. सिंगल डबल्स घ्यायचा, स्कोरबोर्ड हलतं ठेवायचं आणि एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आपण मजल मारायची. हा प्रवास सुखकर होतो. या वेळेला देखील कॉट बिहाइंड विकेट, 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू क्रमांक दुसरा सचिन पाटीलला सफलता, त्याने केलंय फलंदाजाला बाद. पंटी कोंडलकरने 2 झेल यशांच्या पाठीमागे टिपलेत. एक मिश्किलता जर समालोचनामध्ये आणायची झाली ना, तर मी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करेन. सचिन पाटील उद्याने काय करतात मला ठाऊक नाही. जर कदाचित ते वकील झाले असते ना, तर जोड्या डिवॉर्स स्पेशलिस्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं असतं. काय जोड्या फोडल्यात पहा ना. त्यांनी 2 फलंदाजांना त्यांनी बाद केलंय या मॅच मध्ये. आणि अशा रीतीचा गोलंदाज प्रत्येक संघ आपल्या संघामध्ये नेहमीच आपल्याला हवासा वाटतो, कारण या ताफ्यामध्ये ताफा सुसज्जित करत असताना अशा द्रुतगती गोलंदाज ज्याची कामगिरी उत्कृष्ट आणि उच्च दर्जाची आहे, त्याच्या मैदानाच्या आतमध्ये कामकाज आपण पाहतोय. नवीन फलंदाज मयूर बेंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 10-2 सद्य परिस्थिती. संघ अडचणी उडावल्यात. संघाची अडकलेली नाव रे, तिला किनारी लाव रे, असं संघ म्हणत असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा लिडिंग एज. क्षेत्ररक्षक होता, त्याच्या मस्तकावरती दस्तक दिली चेंडूने. सीमारेषेच्या नजीक काय क्षेत्ररक्षण झालं पहा. टाळ्यांचा कडकडाट होतोय. इथे रवींद्र कडू यांच्यासाठी, रवींद्र कडू यांचे चाहता वर्ग तितके जास्तीचे पाहायला मिळालेत, कारण त्यांच्यावरती प्रेम नेहमीच केलंय प्रत्येकाने. टाळ्यांचा कडकडाट झाला. धावफलकावरती धावा त्या 12-2 ऍक्शन रिप्ले या आपण पाहूयात. खूप काय घडलं या बॉलवरती. बॅटची लिडिंग एज घेतली, क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली, तदनंतर काय धावलेत पहा. इथे चेंडूला सेकंड अटेम्प्ट मध्ये मैदानाच्या आतमध्ये धाडलं, जगलिंग केली एका जगलर प्रमाणे. धावफलकावरती 12-2 खेळाडू बाद. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला आडव्या बॅटनं ऑन साईडला एक ब्लाइंड स्ट्रोक होता. या आधीच्या मॅच मध्ये बारक्या कांबळे डोळ्याला पट्टी बांधून बॅटिंग करत होता, परंतु या मॅच मध्ये डोळ्याचा चष्मा हरवल्याप्रमाणे फलंदाज चाचपडताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीतला क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय.
सचिन पाटीलची गोलंदाजी अशी राहिला, मला सिम्बाचा डायलॉग आठवला, जो देईल मला त्रास मी घेईन त्याचा क्लास. त्याने क्लास घेतलाय फलंदाजांचा. हा बॉल ऑन साइडला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. अतिथी कक्षामध्ये विराजमान आपले सर्वांचे लाडके आदरणीय प्रभुअण्णा भोईर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी कामोठे टेनिस क्रिकेट अध्यक्ष सागरदादा पाटील यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण अण्णांचं स्वागत करायचं आहे. शेतकरी कामगार पक्ष वाहतूक सेनेचे अध्यक्ष संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करत असताना आपल्या रायगडमधील, आपल्या उरणमधील, आपल्या पनवेलमधील आणि आपल्या पंचक्रोशीमधील सर्वच आपल्या मित्रवर्गांना घेऊन नेहमीच छोट्या मोठ्या कार्यक्रमात ते आवर्जून उपस्थिती दाखवत असतात आणि कार्यक्रमाचा दर्जा उंचावत असतात. म्हणून त्यांच्या सगळ्या ताफ्याचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आमच्या पाहुण्यांसाठी, कारण पाहुण्यांमुळेच खरं तर या व्यासपीठाला शोभा येते. तदनंतर मी विनंती करतोय आगरी सेनेचे जिल्हा प्रमुख सचिनजी मते साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय रविराज भगत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सचिनजी मते साहेबांचं मान सन्मान करायचं आहे. आज मेगा फिनाले आहे, त्यामुळे सगळ्या रसिक बंधूंची खरंच या ठिकाणी आतुरता आहे मॅच पाहण्याची. पण ज्यांच्यामुळे या मॅचेस पार पडतात, सुंदर बनतात, त्यांचं स्वागत करणं ही आपली भारतीय संस्कृती राहिली आहे. म्हणून ती कर्तव्य दक्षता जपत असताना आपण महत्त्वाकांक्षेतील एक गाभा अतिथींच्या वाट्याला देतोय. या वेळेला पाहुण्यांचं स्वागत केलं जाते आणि तदनंतर खांद्याचे युवा नेते सचिन म्हात्रे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय परेश म्हात्रे यांना की आपण युवा नेते खांदा सचिन म्हात्रे साहेबांचं स्वागत करायचं आहे. ज्याच्या घराची तुळस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याची कमतरता नसते. जिथे रोज दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभंकरोती श्लोक प्रार्थना गुणगुणले जातात तिथे संस्कारांची नांदी असते. म्हणूनच आज माणुसकीच्या नात्याला जिथे वाव दिली जाते तिथे माणसांची कमी नसते. नूरभाई खान यांचं या ठिकाणी मानसन्मान. परेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह आणि मायेची उबदार शाल देऊन त्यांचं या ठिकाणी मानसन्मान केलं जातंय. तदनंतर 46 कॅफे तरुण वयामध्ये व्यवसायाचा एक धडा आईवडिलांकडून शिकून घेतला आणि कॉलेज शिक्षणातून अगदीच गौरव गोवारी दादा, नक्कीच प्रत्येक आपण आमच्यासाठी वेळ देता. खरं तर आपल्या मुखातून काही शब्द आम्हाला ऐकायचे होते, तर 2 मिनिटात आपण नक्कीच या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. अक्षयवर सर माझे मित्रमंडळी सागर स्पोर्ट आणि यांचं जे आयोजन बघून आमच्या मित्रमंडळी आणि मी दरवर्षी येतं यांचं आयोजन बघतच असतो. आणि खरंच दिवसाचं आयोजन बघलं, नाईट आयोजन बघायला, आयोजन बघून म्हणजे कुठेच त्यांच्या आयोजनमध्ये कमी वाटत नाही. त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद अण्णा. रॉयल माणसांमुळेच आयोजन रॉयल होत असतं. कामोठे जुई नौपाडा, कामोठे कॉलनीच नव्हे तर आपल्या या मैत्रीच्या धाग्याला जिथे जिथे आपण भेटत असतो तिथे तिथे रॉयल माणसं भेटतात आणि या रॉयल माणसांमुळेच आपण खरं तर या आयोजनाला सुंदर पार करत असतो. आणि इथे गौरव गोवारी यांचं स्वागत करण्यासाठी मी रविराज भगत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं या ठिकाणी मान सन्मान करूया. खरंच आईवडिलांना आज अभिमानास्पद ही वेळ वाटत असेल, कारण गौरव गोवारी हा सलग 3 वर्ष आपल्या या KJN मध्ये 46 कॅफे खांदा कॉलनी यांच्या माध्यमातून सर्वांना मॅन ऑफ द मॅचसाठी कुपन आणि आयोजकांसाठी काही कुपन देत आहेत. त्यांचा आपण मान सन्मान करूया आणि पुढील मॅचच्या या विवरणाकडे आपण वळूया. डिसिजन पेंडिंग आहे. आपण निर्णय प्रलंबित पाहतोय. विविध अँगलने इथे पाहिलं जात आहे, कारण निर्णय पेंडिंग आहे. बारक्या कांबळेसाठी जे 3000 रुपयाचं कॅश प्राईज होतं ते इथे आलंय, ते त्याला देण्यात येईल. बारक्याचं 3000 रुपयाचं कॅश प्राईज. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. या पारितोषिकाला बारक्या आम्ही आपलं लक्ष भेटतो. आपल्या माध्यमातून आपल्याला दिले जाणारे 3000 रुपयाचं कॅश प्राईज आपण कलेक्ट करावं.
आदरणीय ज्ञानदेवजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक सुपूर्द करतो आहोत. 3 बॉल 3 चौकार 1000 रुपये आणि अर्धशतकासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय माननीय सन्माननीय माजी नगरसेविका हेमलताताई रवी गोवारी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं जे आपण सुपूर्द करतो आहोत. या खेळाडूला बारक्या वेल प्लेड अँड बारक्या इज बॅक. धावफलकावरती धावा एकंदरीत पाहायला मिळत आहेत. त्या 27 धावा धावफलकावरती आहेत. जास्तीचा वेळ खर्च केला जातोय याकडे मी लक्ष वेधेन. आपण जास्त वेळ खर्च करू शकत नाही. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा दैवतला आपण पाहतोय. हा बॉल वेगाने उजव्या यष्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. 3 षटकांचा खेळ संपला. 27 धावा धावफलकावरती 2 खेळाडू बाद. मयूर 7 बॉल 12 वरती खेळतोय. अगदी त्याच वेळेला 3 बॉल 6 वरती जीवन बॅटिंग करत असताना पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. कुणाल प्रणल वॉरियर्स टीम बॅटिंग करते. सत्तावीस धाबा धावफलकावरती आहे. 2 खेळाडू बाद. 27 ऑन द बोर्ड. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. KJN 2025 8वं पर्व या स्पर्धेचं पर्व आहे. 8वं आणि खऱ्या अर्थाने या पर्वामध्ये अगदी सारं काही सामावून घेतलंय, समाविष्ट केलं या स्पर्धेने. या आयोजनाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्ञानदेवजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून ND म्हात्रे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेसाठी या आयोजनासाठी तब्बल 10,000 रुपये पारितोषिक आलंय. आदरणीय भालचंद्री म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय अर्थात रोशन म्हात्रे यांचे पिताश्री. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. रन्स मिळतात तिथे मैदानाच्या आतमध्ये. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला वेगाने. 2 धावा कंप्लीट झाल्यात. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 29 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 29ला 2. 29ला 2. काही षटकांमध्ये धावा थांबलेल्याही पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती 29 आहेत. 2 खेळाडू बाद झालेत. काही विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. 9.16च्या करंट रन रेटने धावा आल्यात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. खोलात टाकलेला हा बॉल. एक तेरी तो एक मेरी. किती संमिश्र षटक आहे पहा ना. कारण धावाही आल्यात, विकेटी जिथे धावाही थांबवलेले पाहायला मिळाल्यात, धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. कभी खुशी कभी गम या स्वरूपाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रन्स थांबवल्यात, धावा थांबवल्यात. ही जमेची बाजू आहे. पुढचा बॉल यावेळेला पुढे सरसावले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूने थेट वेध घेतला यष्टीरक्षकाचा. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा डॉट बॉल. आदरणीय प्रभुदासजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला आणि या आयोजनाला तब्बल 5,000 रुपयाची देणगी आली आहे. हा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन विकेट आले. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू काहीतरी वेगळं करतायत. रवींद्र यांनी ओळखलं. फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार मैदानाच्या आतमध्ये जादुई गोलंदाजी करतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावला होता. बॅटर एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. एकदा वेगाने कंप्लीट केली आहे. दुहेरीसाठी पलटलेत. धावा अर्जित केल्यात त्या 2 धावांचा अक्षरशः रतीप इथे रचलाय. धावांचा पाऊस इथे पाडला जातोय. 31 धावा धावफलकावरती 2 खेळाडू बाद. 31ला 2. बॅटिंग बॉलिंग आणि नॉन स्ट्रायकर एंड जुईचे आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला फ्लॅट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याने टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. एका जुईकराने दुसऱ्या जुईकराला केलं बाद.
31-3. 31 धावा धावफलकावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये येत असताना पाहायला मिळेल आणि त्याच्या काहीशा इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आम्ही करतो आहोत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून किंबहुना या विभागामध्ये आल्यानंतर ना एक आवाज ऐकावासा वाटतो नेहमीच, कारण या स्पर्धेची किंबहुना इथे येणाऱ्या मान्यवरांची नेहमीच जाण असणारे सुशांतजी पाटील यांचा आवाज नेहमीच आपण पाहतो की चांगल्या दर्जाचं सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 31-3 आहे. फिरकीच्या नन्नामुन्या जादूगाराने इथे कमाल धमाल आणि बेमिसाल अशा स्वरूपाची गोलंदाजी केली आहे. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतोय तद्वर मात्र रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. एक संघाची धावसंख्या 32-3. 4 षटकांचा खेळ संपला. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टॉस जिंकल्यानंतर विघ्नहर्ता 11 या टीमने घेतलेला निर्णय हा यथायोग्य राहिला. कुणाल प्रणल वॉरियर्स टीम अडचणीमध्ये आहे. 32-3. करांनी करावा गर्व असं हे 8वं पर्व आपण पाहतो आहोत. 32-3. 32-3 इथे पाहायला मिळतात. यापुढे गीतांची मैफिल किंबहुना गीतांची रंगीत तालीम इथे थांबवली जाईल डीजेच्या माध्यमातून. धन्यवाद, तुम्ही एंटरटेन केलं. साई गोवारी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आला. साहिल गोवारी, चला थोडीशी घाई करा, अजून काही सामने बाकी आहेत, कारण अंडर द फ्लड लाईट्स हे सामने व्हायला हवेत. याकडे आवर्जून कल आहे संपूर्ण आयोजकांचा. साहिल गोवारी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. तो देखील उंचपुरा असा गोलंदाज, ॲक्शन, रिदम, फॉलो थ्रू सारं काही त्याच्याकडून चांगल्या रीतीने पाहायला मिळाली. त्याच्याकडे कलात्मकता, त्याच्याकडे नैपुण्यता आहे, त्याच्याकडे वाखाणण्याजोगे अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी कामकाज करण्यावरती त्याचं महारत राहतं. पहिला बॉल डिलिव्हर करतोय. हा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल. पुन्हा एकदा धरणीला दान दिलाय. टेक द कॅचेस, विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच. जीवदान क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती देखील हानिकारक राहतात. जीवदान इतिहासाची पानं पलटली ना तर मोहम्मद कौरीला दिला गेलेलं जीवदान पृथ्वीराज चौहान यांच्या माध्यमातून हे देखील हानिकारक राहिलं. इथे हानिकारक राहील का हे जीवदान, हे पाहणं गरजेचं. 34-3. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. रोशन स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांचे शोधात आहे ते खेळाडू. अभिप्रेत राहील कधी येतील ते स्ट्रोक पाहणं. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुनश्च राहिला. कमी उसळीचा परंतु अधिक वेगाने टाकला गेलेला हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. धाव संख्या स्थिरावलेली आहे. 34 धावा धाव फलकावरती आहेत. विदाऊट हेल्मेटने 34 शतक लगावणारा सुनील गावस्करची आठवण झाली 34 धावा पाहिल्यावरती. वेगळीच अद्भुत अनुभूती राहायची त्यांची फलंदाजी पाहणं. विदाऊट हेल्मेटने उसळी घेणारे बॉल ते खेळत असताना पाहायला मिळायचे. हल्लीचं क्रिकेट बदललंय. हल्लीच्या क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळवणारे असे खेळाडू सातत्याने पाहायला मिळतात. 34-3 आहेत.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुढचा बॉल घेऊन साहिल गोवारी पुढचा चेंडू. यावेळेला देखील बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. वन मोर विकेट डाऊन. चौथा धक्का. चौथा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतत असताना एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत. ऍक्शन रिप्ले आपण विविध कॅमेरा अँगलने पाहतो आहोत. हा झेल सहज साधा सोप्पा झेल इथे पाहायला मिळालाय. सचिनजी पाटील यश त्यांच्या पाठीमागे ज्यांच्या माध्यमातून हा झेल घेण्यात आला. खेळाडू इथे बाद होतोय. 7 बॉल 12 वरती मयूर खेळतोय. त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आले होते, परंतु इथे अपेक्षित असेल धावा, कारण शेवटचा एक बॉल शेष आहे. एखादा मोठा फटका जर या बॉलवरती आला ना तर एक मोठं टार्गेट सेट करता येऊ शकतं. अंपायर यस, 2 बॉलचा खेळ शेष आहे. दोन बॉलचा खेळ शेष आहे अजूनही. चला करेक्शन केलंय. या गोष्टी होत राहतात, कारण माणूस आहे, माणसाकडूनच चुका होणार आणि चुकातूनच खूप काही शिकायला मिळेल. गोलंदाज साहिल. यावेळेला हा फ्रॅकर होता ऑन साइडला. हा पंप पुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर झालाय. गुल. येतो हा षटकार. तो आला, त्याने पाहिलं, तो लढला आणि जिंकून घेतलं सारं काही. अशा स्वरूपाचा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती श्रीकांतच्या बॅटमधून निघणारा हा घणाघाती स्ट्रोक येत असताना पाहायला मिळाला. चर्चा या गोष्टीची होईल की या फलंदाजाला का पाठीमागे ठेवलं होतं, प्रमोट का नाही करण्यात आलं, याची चर्चा सातत्याने होत असताना पाहायला मिळेल. 40ला 4 सद्य परिस्थिती पाहायला मिळते. शेवटचा बॉल राहील या 17तला या इनिंग मधला. श्रीकांतच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती षटकार आलेला पाहायला मिळाला. तो मैदानाच्या आतमध्ये आला, प्रतिस्पर्ध्याला आण्याची जाणीव करून दिली आणि सांगितलं की नाही चालणार रणबंदी. ही रणबंदी जुगारली आहे. त्याने षटकार ठोकलाय. पुढचा चेंडू. यावेळेला देखील स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. झेल निसटला. धावा इथे प्राप्त होत असताना 2 कंप्लीट केल्यात. 42 बनल्यात. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न. खेळाडू बाद होईल. श्रीकांत इथे बाद झालाय, परंतु 2 बॉलमध्ये 400च्या स्ट्राईक रेटने त्याने 8 धावांची खेळी केली. धावफलकावरती एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचतोय 42 वरती. 43चं टार्गेट या मॅच मध्ये. पूर्वार्धाचा खेळ संपला. 42 बनल्या. 43चं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. दोस्ती मस्ती ग्रुप आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल तो अर्थातच साई माऊली मार्गी स्पोर्ट्स या 2 संघांदरम्यानचे कॅप्टन. चला त्वरित या टॉस करण्यात येईल. दोस्ती मस्ती ग्रुप कामोठे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल साई माऊली मार्गी स्पोर्ट्स. दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकर उपस्थित व्हा. टॉस करण्यात येईल. आदरणीय भालचंद्रजी म्हात्रे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. या आपण काही सन्मान करतो आहोत. या आपण आदरणीय भालचंद्रजी म्हात्रे साहेब यांचा विशेष सन्मान करतो आहोत. आदरणीय रविराजजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करण्यात येईल. स्वागत आणि सन्मान, अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान करणे हे आद्य कर्तव्य. स्वागत नसे हा तर आहे जिवाळा. आपल्या पदमस्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या पुढील विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. एका बाजूला दोस्ती मस्ती ग्रुप कामोठे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल साई माऊली मार्गी स्पोर्ट्स या 2 संघांदरम्यानची लढत. टॉस करण्यात येतोय. टॉस करण्यात आला आणि टॉस जिंकला दोस्ती मस्ती ग्रुप या टीमने.
चेतन गोवारी कर्णधार या टीमचा निर्णय अजूनही प्रलंबित राहील, कारण टॉस जिंकल्यानंतर चर्चा होईल, तदनंतर निर्णय घेण्यात येईल. चला सेकंड इनिंगकडे वळूया. 30 बॉल आणि 43 ची आवश्यकता. तीस बॉल आणि 43 ची आवश्यकता मॅच मध्ये राहील. आदरणीय राघवजी गोवारी साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान करण्यात येईल. मी परेजी म्हात्रे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा यथोचित मानसन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. एक विशेष सन्मान विशेष अतिथींचा आज आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समय उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. 43 ची आवश्यकता आहे. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅन इन पिंक जर्सी आपण पाहत आहोत. आवश्यकता आहे 43 धावसंख्येची. तीस बॉल आणि 43 ची आवश्यकता. चला थोडीशी घाई व्हायला हवी, कारण वेळेची बंधनं आहेत, पाबंदी आहे. आज काही वेळापूर्वी बंटीजी आणि परेडजी यांनी माझ्या जवळ आल्यानंतर आवर्जून एक गोष्ट सांगितली की आपल्याकडे लिमिटेड्स आहेत, टाईमची पाबंदी आहे. 11 ते 11:30 किंबहुना 11च्या आतमध्येच आपल्याला ही स्पर्धा संपवायची आहे. या कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये जास्तीचा वेळ खर्च केला जाणार नाही, याकडे मी प्रत्येक संघाचं लक्ष वेधेन. पुढच्या 1 तासामध्ये डीजे बंद होईल किंबहुना थांबावं लागेल. या कारणास्तव आपल्याला लवकरात लवकर थोडीशी घाई करायची आहे. हे भव्य व्यासपीठ आपण पाहतोय, ज्यावरती हे स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. हा दुष्काळ 13वा महिना आहे की काय? पावसाची चाहूल लागली आहे. चला थोडीशी घाई करा, कारण अशा रीतीचा पाऊस कधी येऊ शकतो. पंचांचा लक्ष वेधलंय, इथे सामन्याला सुरुवात होईल. अवकाळी पाऊस येतोय की काय त्याची चाहूल लागली आहे. काही थेंब पडली आहेत शरीरावरती. पुढचा चेंडू यावेळेला खोलात टाकला आहे. थेट यष्टीरक्षकाचा भेद. पहिला बॉल इथे निर्धाव स्वरूपाने सुरुवात झाली आहे. पाहना दिवस कसे बदलत गेलेत. जी मान्यवर या व्यासपीठावरती आहेत ते म्हणतील की आमच्या पूर्वीच्या काळी अशा काही घटना होत नव्हत्या. यावेळेचा बॉल खोलात टाकला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चितच मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा अगदी वेगाने इथे कंप्लीट करण्यात आल्यात. ग्लोबल वॉर्मिंग हे देखील एक महत्वाचं कारण असू शकतं, आणि हवेमध्ये जो काही वातावरणामध्ये येणारा दाब आपल्याला पाहायला मिळाला, किंबहुना जे काही खराब आणि ढगाळ वातावरण आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळालं होतं. धाव फलकावरती आहेत त्या 2. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. आउटफील्ड फास्ट आहे. धावा मिळतील इथे 4. चेंडू सीमारेच्या पार आला हा चौकार. या फलंदाजाची एंट्री झाली. ग्रेट फटका आला. थेट बाउंड्री लाईनची घेतली आहे चेंडूने भेट. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचते 6 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळेला लोअर फुलटोस बनवला. ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव वेगाने कंप्लीट केली आहे. एकेरी दुहेरी धावा इथे केवळ येत असताना पाहायला मिळतात. लक्ष या मॅच मध्ये जिथे ठेवण्यात आलेलं पाहायला मिळालंय. टार्गेट या सामन्यामध्ये 43 धावसंख्येचा आहे. पावसाचं आगमन, पावसाची चाहूल आज या काही दिवसांपलीकडे आपण पाहिलं ना, तर कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही आहे. पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. जीवाचा आटापिटा करतोय. चेंडूने बाजी मारलेली नाही आहे. क्षेत्ररक्षकाने बाजी मारल्या. धावा इथे मिळतील. तेरीचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने कंप्लीट केल्यात या धावा 3. काय धावले दोन्ही फलंदाज.
संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहेत. दहा धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चुकीची दुरुस्ती. यावेळेचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चिकी सिंगल. चिकी सिंगल. क्रिकेट सरडा वातावरण आणि भारतीय राजकारणी कधी आपला रंग बदलतील याचा मात्र नेम नाहीये. धावफलकावरती धावा आपण या एक येत असताना पाहायला मिळाल्यात. एकंदरीत पहिल्या षटकाच्या अंती 11 बनल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 षटकांची लढत 43चा चालू असणारा पाठलाग आपण पाहतोय. क्रिकेटचा अभूतपूर्व 16 आज आपल्याला पाहायला मिळतो. अद्भुत आणि अविश्वसनीय असे मॅचेस आज आपण पाहत असताना, कारण रजनी क्रिकेटमध्ये आपण आल्यानंतर चित्त थरारक लढती उत्कंठावर्धक असे सामने आपण पाहतोय. चला थोडीशी घाई करा. थोडीशी घाई करत राहा. पहा जर का पाऊस यदा कदाचित इथे आला ना तर इथे पळापळ होईल. मग ती प्रत्येकाचीच होईल आणि त्या कारणास्तव आम्ही प्रत्येकाचं लक्ष वेधतोय की थोडीशी घाई करा. साहिल गोवारी 5 बॉलमध्ये 8 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. 1 बॉलमध्ये 3 धावसंख्येवरती दैवत नॉट आउट खेळतोय. 11 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अंती. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येईल. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना मयूर याला आपण पाहतोय. मोठे स्ट्रोक आलेले जरूर नाही आहेत, परंतु एक सशक्त असं धावफलक इथे उभा करण्यात आलाय. धाबा संघाला हव्या अशा 43चा पाठलाग करायचा. फायनल गाठायची आहे तर रन्स महत्वाचे आहेत, कारण सेकंड सेमीफायनल अजूनही बाकी आहे. जो संघ जिंकेल ते फायनलमध्ये धडक मारेल. त्याआधी प्रदर्शन महत्वाचं. यावेळेचा बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे इथे. शॉट बॅक लेफ्टने केले होते. चिकी सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. डेंजर एंडकडे दैवत धावत असताना त्याचा हा कॉल तितकासा महत्वाचा होता. जोखीम घेतली, रन्स कंप्लीट केली. धावसंख्या एकाने पुढे 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दी बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मयूरला आपण पाहतोय. आपल्या फिरकीच्या जाळ्यावरती, अचूकतेच्या जाळ्यावरती त्याने प्रतिस्पर्ध्याला थांबवलं. पहा पदललित होत नाही आहे. हे वैगुण आहेत फलंदाजाचे. कमकुवत आणि ताकदवान दुव्याचा अभ्यास करून गोलंदाजी करणं हेच गोलंदाजाचं आद्य कर्तव्य राहतं आणि या बाबी त्याने निरखल्यात, पाहिल्यात, ओळखल्यात आणि तदनंतर तो गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल यावेळेला देखील खोलात पाहायला मिळालाय. पहा या गोष्टी महत्वाच्या राहतात क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू जो मात्र थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल येत असताना 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. दुसऱ्या षटकातील काही चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत आणि खऱ्या अर्थानं ही एक विलक्षणीय बाब राहू शकते, कारण एखादा गोलंदाज शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये या रीतीची गोलंदाजी करतो ना, हे पाहणं हे वाखाणण्याजोगे नेहमीच राहिलंय. गोलंदाजाचं कौतुक होईल यात ती मात्र शंका नाही. मयूर शिमणे पुढचा बॉल. यावेळेला पहा बागफुटला आले. पहावा आणि पाहतच राहावा इतका देखना नेत्रदीपक स्ट्रोक षटकार. आदरणीय पंडितजी गोवारी साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे 200 रुपयाचा आयवॉक कॅचसाठी आणि इथे त्याचमुळे धक्काबुक्की झाली होती. यावेळेचा बॉल इथे थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. एका चेंडूवरती षटकार. दुसरा बॉल निर्धाव स्वरूपाचा. एक गोलंदाजाचा एक फलंदाजाचा. हल्ले प्रति हल्ले 18 धावा धावफलकावर. 73चा पाठलाग चालू आहे. 43चा पाठलाग चालू आहे. याही वेळेला आणखीन एक लांब लचक, लांब लांब लांब, सर्वाधिक लांब चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. त्रेचाळीसचा पाठलाग करत असताना हा षटकार नाही
हा षटकार नव्हता तर हा 8 होता. संघाची धावसंख्या 24 बनल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. चला थोडीशी घाई व्हायला हवी. घाई व्हायला हवी कारण अजून एक सेमीफायनल मॅच बाकी आहे आणि 2 फायनलच्या मॅचेस बाकी आहेत. घाई करा, चला थोडीशी घाई करा. 3 मॅचेस अजूनही आपल्याला खेळवायच्या आहेत. 3 सामने होणं गरजेचं राहील. 24 धावा धाव फलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. विजयासाठी अजूनही 19ची आवश्यकता. 18 बॉल आणि 19 धावा. 18 चेंडू आणि 19ची आवश्यकता. कोंडी फोडावी लागेल, विकेट घ्यावी लागेल. हव्याशा वाटणाऱ्या यशाची चव चाखण्यासाठी विकेट महत्वाच्या आहेत. विकेट फॅक्टर फार इम्पॉर्टंट राहील. लांब लचक षटकार येत असताना आपण पाहिले 2. दैवतने काय फटकेबाजी केली आहे. गोलंदाज फेरबदल करण्यात येत असताना आपण पाहतो आहोत. जीवन गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले. जीवन यांना आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. या विभागामध्ये आल्यानंतर ज्यांच्या कॅफेची नेहमीच चर्चा होत असताना पाहायला मिळाली. कॅफे 46 ज्याचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो 24 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. करंट रन रेट 12च्या धावगतीने धावा आल्यात. आस्किंग रन रेट 6.33च्या आस्किंग रन रेटने धावा इथे गोळा करावा लागतील. डीजे मास्टर जिथे कुठेही असाल कृपया संपर्क साधा आणि येताना ताडपत्री घेऊन या. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता जणू काय फलंदाजाचा, कारण सिंगल अवेलेबल आहेत त्या घ्यायलाही हव्यात. कारण एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडवरती असणारा बॅटर ज्याने 2 उत्तुंग आणि आकर्षक षटकार खेचलेत त्याला जास्तीत स्ट्रायकर एंडवरती आणायला हवं. ही बाब देखील तितकीशी महत्वाची राहते. क्रिकेटमध्ये केवळ षटकार आणि चौकाराने क्रिकेट बनत नाही. यावेळी खोला टाकलेला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलंय. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे होईल बाद. फलंदाज क्रमांक 1 साहिल गोवारी बाद. डीआरएस कॉल केला अंपायरने. कोणता खेळाडू बाद आहे शहानिशा होईल. कोणता खेळाडू बाद आहे याची चर्चा होती. अंपायरने डीआरएस कॉल दिलाय. कोणता फलंदाज आहे पाहायला लागेल. जर यदा कदाचित देव ना करो ईश्वर ना करो या कामोठे नगरीमध्ये हनुमानाचं एक मोठं स्थान आहे. हनुमान ना करो की अशी घटना घडो. जर कदाचित पाऊस आला, मी सर्वांचं लक्ष वेधतोय, जर कदाचित पाऊस आज आला तर जिथे सामना थांबलाय, ज्या बॉल पासून थांबलाय तो चेंडू आणि त्या सारं काही जिथे थांबलाय ना तिथून पुढे उद्या खेळवलं जाईल. पाऊस आला तर क्या बात आहे. आयोजकांचं कौतुक, कारण रजनी क्रिकेटची स्पर्धा थांबली तिथून पुन्हा खेळवणं ही बाब सोपी नाही आहे. निर्णय प्रलंबित आहे. कोणता खेळाडू एक्झॅक्टली बाद आहे त्याची चर्चा होतीये. डिसिजन अजूनही काही प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग आहे. या कॅमेरा अँगलने सारं काही उलगडा होत नाहीये. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो ग्राह्य धरला जाईल, कारण जो कॅमेरा अँगल फ्रंट कॅमेरा अँगल आहे त्याच्याने इथे सर्व काही स्पष्ट सुस्पष्ट दिसत नाहीये आणि त्या कारणास्तव जो ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आहे तोच ग्राह्य धरला जाईल. कोणता खेळाडू बाद आहे विशालजी पाटील सर?
यस, साहिल बाद झाला. खेळाडू इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पहिला खेळाडू साहिल गोवारी बॅक टू द पॅव्हिलियन. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहतो 24 बनल्यात. महत्वाचा खेळाडू इथे बाद झालाय. आघाडीला येणारा फलंदाज 7 बॉल 9 धावांची खेळी करून साहिल बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय सचिन पाटील, ज्याने गोलंदाजीच्या जोरावरती प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः जकडून ठेवलं होतं. पायामध्ये बेड्या टाकल्या होत्या. तो सचिन पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय. उद्याचा दिवस राखीव ठेवला आयोजकांनी. हा निर्णय फार महत्वाचा आहे. पुढचा चेंडू या वेळेला देखील पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. हा चेंडू देखील आपण पाहिला तर निर्धाव स्वरूपाचा येत असताना जीवनच्या माध्यमातून थोडीशी घाई करा. वारंवार या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना 24-1 यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खोलात. अचूक नियंत्रित बद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. पंचाकडे एक लाऊड अपील जीवनच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 4 बॉल या बहादराने हाताळलेत आणि 4 चेंडू हातात असताना अद्याप या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे. धाव एकही खर्च केलेली नाही आहे. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. जीवन पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील खोलात टाकला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना या षटकामध्ये 1 फलंदाजाला बाद केलंय. 1 धाव इथे आली आहे. केवळ 1 धाव, 1 खेळाडू बाद. धावफलकावरती धावा त्या 25-1. 25 ऑन दी बोर्ड. एका चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. थोडीशी घाई व्हायला हवी या मॅच मध्ये. जास्तीचा वेळ आपण खर्च करताय. मर्सिडीज एक ब्रँड आहे परंतु पाटील त्याहूनही मोठा ब्रँड आहे. पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. नो इफेक्ट नो डिफेक्ट. पाटील इज अ परफेक्ट कार्यक्रम करावा लागेल गोलंदाजाचा. 25-1 खोला टाकलेला चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. अर्थात धाव फलक आता स्थिरावलेला. या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे गोलंदाजाने. फलंदाजाला बाद केले. या मॅच मध्ये पुनरागमन होत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय तो अर्थातच कुणाल प्रणल वॉरियर्स. काय गोलंदाजी झाली आहे. 2 षटकांमध्ये वरचढ राहिला होता संघ विघ्नहर्ता 11, परंतु अगदी त्याच वेळेला हे कमबॅक फार महत्वाचं राहिलं. पंचवीसला 1. आज या पाठीशी आयोजकांच्या अनेक मान्यवर आहेत, अनेक दानशूर दाते आहेत, परंतु ज्यांच्या नावाने अनेक वर्ष हे कामोठेकर खेळतात ना, तो बजरंग बली त्यांच्या पाठीशी आहे. आज ही स्पर्धा पार पडेल यात ती मात्र शंका नाही. याच रजनीमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. 25-1 पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना स्वतः या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय ना, आयोजकांसाठी 51,000 रुपयाची देणगी आदरणीय सागरजी पाटील यांची पिताश्री यांच्या माध्यमातून आल्या. फटका पहावा आणि पुन्हा एकदा पाहतच राहावा अशा रीतीची फटकेबाजी नीडर अंदाजामध्ये करतोय. दैवतच्या बॅटमधून षटकार. जो संकटांना घाबरतो त्याची लागते बाट आणि ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते बाट. आत्मविश्वासाने खेळतो हा खेळाडू. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, घाम गाळावा लागतो आणि तो घाम या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये गाळलाय. जो पानी से नहाते वो लिबास बदलते और जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते. इतिहास बदलण्यासाठी त्या रीतीचे खेळ करावा लागणार आहे. 31 बनल्यात 2 चेंडू जिथे या षटकातील संपुष्टात आलेत. 12ची आवश्यकता. 10 बॉलचा खेळ शेष. 10 चेंडू आणि 12 धावा. कोणता संघ जिंकेल, कोणत्या संघाला पराभूतीच्या छायाखाली जावं लागेल. क्रिकेटचा खेळ अद्भुत खेळ आपण पाहतोय.
क्रिकेट या खेळाने तुम्हा आम्हाला एकत्रित आणलंय. पुढचा बॉल यावेळेला देखील लोअर फुलटोज होता ऑन साइडला. क्षेत्ररक्षण खराब. नशीबाची साथ. नशीब भी हमेशा ही बहादुरों का साथ देता है. देह बलवत्तर. धावा मिळाला तर 4. हा आला चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारती आहे. 35 बनल्यात. 9 चेंडू आणि 8 ची गरज. 9 चेंडू आणि 8 डावा. सामना ज्या रीतीचा पाहायला मिळाला होता, वरचढ राहिले होते. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणारे गोलंदाज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 9 बॉल 8 ची गरज. यावेळेचा चेंडू ऑन साइडला केले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दैवत फार वेगाने पहिली रन कंप्लीट केले. दुहेरीसाठी पलटलेत. काय रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. केवळ षटकार आणि चौकारांमध्ये डील करायची नाही, सिंगल आणि डबल लाई प्राधान्य द्यायचं. या बाबी महत्वाच्या आहेत. धावफलक पुढे सरकते. 37 बनल्यात. 8 बॉल आता मात्र 6 ची गरज. एखादा मोठा स्ट्रोक सामना संपवेल. दैवत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि त्याच्याकडे प्रचंड प्रतिभा आहे, प्रचंड ताकद आहे त्याच्याकडे, प्रचंड क्षमता आहे त्याच्याकडे आणि तो हा कामकाज करू शकतो. ये मेरे बाय हात का खेल है. पुढचा चेंडू यावेळेला थेट यस्टनचा वेध. दांडी 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 गुल. त्रिफळा उद्ध्वस्त केला. फर्निचर डिस्ट्रॉय केलं. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा होता त्याला इथे बाद केलंय. कारण इथे महत्वाची गोष्ट ही राहते ना की येणारे 7 बॉल आणि आता मात्र 6 ची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 6 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये. चला घाई करा. निबॅटर नवीन फलंदाज चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवेत. 7 बॉल आणि 6 ची गरज. हॅलो 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 चेक. 7 बॉल आणि 6 ची आवश्यकता असताना ऑन साइडला केलेला हा फटका. इथे धावा प्राप्त होतात त्या 2. आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता राहील ती 4 धावसंख्येची. 6 बॉल आणि 4 ची गरज. सहा बॉल आणि 4 ची गरज. सहा बॉल आणि 4 ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली आहे. अर्थात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 फलंदाज बाद झाले. दैवत बाद झाल्यानंतर ही बाब देखील तितकीशी लक्षणीय राहिली की जिथे आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं धावा देखील थांबलेल्या पाहायला मिळतात का काय. कारण उर्वरित 6 बॉल मध्ये 4 धावा या देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात. लढवई आवृत्ती यावी, धाडसी सहाला 4 ची आवश्यकता या सामन्यामध्ये आपण पाहत आहोत.
गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळेल. गोलंदाज निलेश गोवारी गोलंदाजी मार्कवरती निलेश गरत गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतात. सेमीफायनलची लढत, सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतोय आणि KJN मधील सेमीफायनलची लढत तितकीशी निर्णायक राहू शकते. जिंकणारा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होणार आहे. जो संघ इथे परास्त होईल त्याचा प्रवास इथे संपेल. परंतु ही मॅच अजून खूप काय दडलून राहिलं या सामन्यामध्ये. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती 6 बॉल 4 धावा डिफेंड करणारा सचिन रमेश तेंडुलकर हा खेळाडू राहिलाय. त्याने 2 वेळेला हा कारनामा केलाय. 5 धावा त्यांनी डिफेंड केल्या एका षटकामध्ये 6 बॉलमध्ये. इथे 4 हव्यात, 4 धावा डिफेंड करायच्या आहेत. गोलंदाजी मार्कपती निलेश. सहा बॉल 4 ची गरज. पुढचा चेंडू गोलंदाज लोअर फुल टॉस जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव निश्चित घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे दुहेरी धाव घेत असताना अडचणी वाढल्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. आता मात्र बाजी पलटण्याचा प्रयत्न इथे केला. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. सचिन पाटील सारखा खेळाडू इथे बाद झालाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली नाही. पहिला चेंडू लोअर फुल टॉस बनवला, ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. ही धाव घेणं ही जोखीमभरी धाव होती. येणारे चेंडू राहिले ते 5 बॉल आणि विजयासाठी 3 ची गरज. 5 चेंडू आणि 3 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे झाला आणि टॉस जिंकला दोस्ती मस्ती ग्रुप कामोठे या टीमने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. 5 बॉलला 3 ची आवश्यकता आहे. चला घाई करा. सुजित भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. चला घाई करा. वारंवार या सूचना आम्हाला तुम्हाला तुमच्यापर्यंत द्याव्या लागतात. मला तर वाटतं फायनलच्या मॅच साठी बॉल आउट करावा लागतोय की काय, कारण वेळ तेवढासा नाही राहिलाय. काही वेळेला चर्चा होते की एक षटकाचे सामने खेळावा लागतील. काही जण म्हणतात 3 बॉलचे. परंतु वेळ पाहता कदाचित बॉल आउट देखील करावा लागेल. 5ला 3 ची आवश्यकता आहे सामन्यामध्ये. 5 बॉल आणि 3 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि अशा परिस्थितीमध्ये या 3 धावा बनवणं देखील संकट समयी अवघड राहू शकतं. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती 5 बॉलमध्ये 15 बनतात, 5 बॉलमध्ये 20 बनतात, 5 बॉलमध्ये 25 बनतात. परंतु 5 बॉलमध्ये 3 धावा बनवणं हे डिफिकल्ट आहे. अनेक वेळेला अशा मॅचेस फसताना पाहायला मिळाल्यात आणि कामोठे संघ याचा नेहमी साक्षीदार राहिलाय. कारण अनेक वेळेला अशा मॅचेस मी फार जवळून पाहिल्या आहेत जय हनुमान कामोठे संघाच्या, ज्या फसलेल्या आहेत. 5 बॉल 3. लोअर फुल टॉस ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतो. एक धाव इथे खराब क्षेत्ररक्षण. रन्स मिळाल्यात. धावा इथे प्राप्त होत आहेत. 2 धावा कंप्लीट केल्यात. 4 बॉल. आता मात्र 1 ची आवश्यकता. धाव फलकावरती धावा जिथे आपल्याला पाहायला मिळतात 42 बनल्या. 4 बॉल 1 ची आवश्यकता राहील. जो संघ जिंकेल फायनल मध्ये थेट धडक मारेल. विघ्नहर्ता 11 त्याच्या विपक्ष एका बाजूला कुणाल प्रणल वॉरियर्स या टीमला आपण पाहत आहोत. काही क्षण राहिलेत या मॅचचे रिझल्ट काही वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. 4 बॉल 1 ची गरज. केवळ औपचारिकता शेष आहे. परंतु 6 बॉलमध्ये 1 धावाही लढवण्यात आल्यात. हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 6 चेंडू 1 धाव डिफेंड झाली आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये कर्जतच्या शिवशक्ती कडाव संघाने बदलापूरची स्पर्धेमध्ये जगन्नाथ स्मृती चषकामध्ये 6 बॉल 1 धाव दिली नव्हती. या मॅच मध्ये 4 बॉल आणि 1 ची आवश्यकता आहे. 6 बॉल 1 धाव जर डिफेंड करण्यात येते तर 4 बॉल 1 का नाही. आता मात्र 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. 3 बॉल आणि 1 ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 1 धाव. गोलंदाजी मार्कमध्ये निलेश सज्ज होत असताना पुढे सासावला जागा बनवली आहे. फायनल गाठली आहे. थेट फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ KJN मध्ये आपण पाहतोय. अर्थात विघ्नहर्ता 11 7 विकेटने जिंकली ही मॅच.
चला घाई करा. नेक्स्ट मॅच दोस्ती मस्ती ग्रुप कामोठे. आपण टॉस जिंकलाय, निर्णय घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा. दोस्ती मस्ती ग्रुप कामोठे टीम, चला निर्णय घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा त्वरित.